आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईत अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली। महायुतीचं सरकार असताना ज्या गोष्टी झाल्या त्या कधी झाल्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी सरकारचं कौतुक केलं। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोवर कुणीही आरक्षण काढू शकत नाही असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांचा समाचार घेतला। देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची स्तुती केली आहे। अजितदादांनी इतकी बॅटिंग केली आणि रन काढले, आता मला वाटतं जास्त रन काढण्याची आवश्यकता नसल्याचं ते म्हणाले। दादा थेट बोलतात आणि सत्य बोलतात असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांचं कौतुक केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा केली, पण घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरायची भाषा करू नये असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। आधीचं सरकार फेसबुक सरकार होतं, पण आताचं सरकार फेस टू फेस सरकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्व निवडणुका मशाल चिन्हावर लढणार आहे। मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेले चिन्ह वगळा अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे। लोकसभेनंतर योगेंद्र पवारांनी आभार दौरा सुरू केला। बारामती तालुक्यात त्यांचा दौरा सुरू आहे। लोकसभेनंतर लोकांचा आम्हाला पाठिंबा वाढला। बारामती ही साहेबांच्या नावानं ओळखली जाते असं वक्तव्य त्यांनी केलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार ॲक्शन मोडवर आलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरोधात नवे चेहरे मैदानात असतील। विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत भाजपनं विशेष प्लॅनिंग केलंय। सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेनं महिला वोट बँकेकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे। राज्यातील पहिला मेळावा उद्या सिल्लोडमध्ये पार पडणार आहे। विधानसभेत शिवसेनेच्या मिशन ताईमाई अक्कावरून संजय राऊतांनी घणाघाती टीका केली आहे। टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे। ताईमाई अक्काच मतदार आहेत हे संजय राऊत यांना माहीत नाही का असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला। संजय राऊत यांचं डोकं खराब झालंय, त्यांच्या बाजूला ठाणे जिल्ह्यात त्यांनी उपचार घ्यावेत असा सल्ला दिला। मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतल्यानंतर आज वाढदिवसानिमित्तानं नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारण्याला सुरुवात केली। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला कुठेही खचू देणार नसल्याचं म्हटलं। पक्ष नंतर बघा, आधी जात मोठी करायची असं आवाहन त्यांनी केलं। विधानसभा निवडणुकांच्या नंतर निश्चितपणे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचेल अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे। 55 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि सगळे सोयरेच्या अंमलबजावणीला माझा विरोध आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही तर तलवार उपसली असं संजय राऊतांनी म्हटलं। आता तुम्ही जाणार, आम्ही राहणार, कवच कुंडलं काढून मैदानात उतरा अशी टीका राऊतांनी केली। आमच्या नादी लागून दाखवाच असं आव्हान संजय राऊतांनी फडणवीसांना केलं। मात्र तुमच्या नादी लागण्याची हिंमत नाही, आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडणारच असा घणाघात संजय राऊतांनी फडणवीसांवर केला। माजी खासदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत। पत्रकार परिषदेत विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। संगमनेर आणि राहुरी या 2 जागांचा विचार विखेंकडून केला जातोय। दरम्यान संगमनेरमधून विखे उभे राहिल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। सुनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने सध्या अजित पवार गटासोबत आहे। 4 दिवसात ते विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। इंदापुरात शरद पवार गटाकडून युवा तरुण चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा असल्यानं अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या। जरांगे पाटील यांनी येत्या निवडणुकीत 288 उमेदवार पाडावेत आणि त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजेश टोपे यांच्यापासून करून नव्या दम्याचे उमेदवार सभागृहात पाठवावेत अशा शुभेच्छा दिल्या। मराठा नेते मनोज जरांगे पाटील एअर ॲम्ब्युलन्सनं पुण्याकडे रवाना झाले। शुक्रवारी पुणे न्यायालयात फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी हजेरी लावणार आहेत। मात्र तब्येत बरी नसल्यानं एअर ॲम्ब्युलन्सनं त्यांना पुण्याला नेण्यात आलं।
पूजा खेडकरला कोर्टानं दणका दिलाय. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन कोर्टानं नाकारलाय. यूपीएससीनं दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पूजा खेडकरनं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. आता हा जामीन फेटाळल्यानं पूजाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. पूजा खेडकरनं YCM रुग्णालयातून दिलेला दाखला सगळ्या तांत्रिक बाबी पडताळून नियमानुसार दिला गेला असा दावा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळेंनी दिला. दाखल्यासंदर्भात केलेल्या YCMमधील सगळे कर्मचारी निर्दोष असल्याचा खुलासा देत चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला. संभाजीराजे छत्रपतींवरच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर हल्ला झाला. आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची कार अडवत त्यांच्यावर हल्ला केला. स्वराज्य संघटनेचे धनंजय जाधव यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. लहान मुलं खेळत असताना अचानक एका मुलीच्या अंगावर लोखंडी गेट पडला. या दुर्घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झालाय. शहरातील दिघी परिसरातल्या गणेशनगरमध्ये ही दुर्घटना घडली. गिरिजा शिंदे असं या मुलीचं नाव आहे. चंद्रपूर शहराच्या रयतवारी कॉलनी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सभोवताली कोळसा खाणी असलेल्या या भागातील शिवणकर यांच्या घरी 20 फूट खोल खड्डा पडला. घरातील मंडळी बाहेर गावाहून 2 दिवसानंतर घरी परतल्यावर दरवाजा उघडतात घरातील पहिली महिला थेट 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिकांच्या मदतीनं शिडीचा वापर करून या महिलेला कसंबसं बाहेर काढलं. कराडमध्ये प्रियकरानं प्रेयसीची इमारतीवरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. आरुषी सिंग असं तरुणीचं नाव आहे. आरुषीचा प्रियकर ध्रुव चिक्कार यानं तिला घरी भेटायला बोलवलं. तिथं त्यांच्यात वाद झाला. त्यानं तिला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी सुद्धा जखमी झालाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्ध्याच्या सावंगी इथल्या MBBSच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगवरून उडी मारून पूजा रजानी या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. जिल्ह्यातील गडचांदूर शहरातल्या भगवती NX या दुकानातून मिळालेले बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्ब नसल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आयुष दाभेकर आणि पियुष दाभेकर या 2 जुळ्या भावांना अटक केली. दोघांची कुठलीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून कर्जात बुडालेल्या या दोघांनी खंडणी उकळण्यासाठी हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. यूट्यूबवर पाहून अवघ्या 2 तासात हा बॉम्ब बनवण्यात आला होता. कर्जाच्या कटकटेमुळे एका डॉक्टरनं दवाखान्यातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कराडमधली ही घटना आहे. डॉक्टर हेमंत रेडेकर असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे. दवाखान्यातच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. खाजगी सावकार आणि फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्रास दिल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. चिपळूणमध्ये पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. उरणमधील यशस्वी शिंदेच्या आरोपीला फाशी व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या. मात्र काही लोक मोर्चाला विरोध करत असून त्यांना अटक करावी अशी मागणी करत हा वाद झाल्याचं सांगण्यात आलं. कल्याण नगरला जोडणाऱ्या शहाड ब्रिजवर खड्डा पडलाय. या खड्ड्यामुळे ब्रिजला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रिजवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. नगर आणि मुरबाड या भागातील वाहनांना त्यामुळे वळसा घालून मोठा प्रवास करावा लागतो. मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं लाडला खड्डा मोहीम राबवण्यात येते. चांदिवली पश्चिम इथल्या BMC कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. खड्ड्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तुळजाभवानी शेतकरी कारखान्यानं 8,000 शेतकऱ्यांचं 2 वर्षाचं ऊस बिल अजून दिलं नाही आहे. त्याविरोधात तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर भीक मागू आंदोलन केलं. भीक मागून कारखाना प्रशासनाला साडीचोळीचा आहेर देण्यात येणार आहे. हिंगोलीच्या केसापूर ते गांगलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या खड्ड्यांमध्ये आता पावसाचं पाणी साचतंय. त्यामुळे सावळी तांडा ते लोहगावजवळ रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. मुंबईच्या कांजूर भांडूप परिसरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. सर्वपक्षीय नेत्यांनी कांजूर येथे एकत्र येत यशस्वी शिंदेला श्रद्धांजली वाहिली. आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बुलढाण्याच्या खामगावातील आवार गावी स्मशानभूमीपर्यंत पक्का रस्ता नसल्यानं मृतदेहाचा शेवटचा प्रवास वेदनादायक होतो. आवार ग्रामस्थांच्या गुडघावर चिखलातून अंत्ययात्रा काढावी लागते. स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता द्यावा अशी मागणी करण्यात येते. विविध मागण्यांसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खामगाव आगारासमोर निदर्शनं केली. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्टला आंदोलनाची तीव्रता वाढवणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाचं उघड्यावर असलेले 5 लाख क्विंटल धान पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहे. मागील 7 महिन्यापासून धानाची उचलसुद्धा रखडली आहे. आंतरराज्य बालमजूर तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मध्य प्रदेशातील अनुसूचित जमातीचे बालमजूर बीडच्या माजलगाव मेंढ्या सांभाळताना आढळून आले. या बालमजुरांना वर्षाला 25,000 रुपये दिले जातात. या सगळ्या बालमजुरांची बाल कल्याण समितीकडून सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान मुख्य वन संरक्षकपदी महिला अधिकाऱ्याची निवड झाली आहे. शोभिता विश्वास यांच्याकडे मुख्य वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. शोभिता विश्वास या 1988च्या बॅचच्या भारतीय वनसेवा अधिकारी आहेत. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 30 जागांकरता प्रशिक्षणार्थींच्या मुलाखती पार पडल्या. 30 जागांसाठी तब्बल 300 उमेदवारांनी हजेरी लावली. 30 प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू करून घेण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात तिखोरे गावाजवळच्या गोमाई नदीवरच्या पुलाला तडे गेले. मागील 3 दिवसात 3 ठिकाणी पुलाला तडे गेले. या पुलावरून अवजड वाहनांना बंदी असून आदेशाला केराची टोपली दाखवत पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल गावकऱ्यांनी विचारला. वाशिम, रिसोड आणि मालेगावसह जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं खरीपाच्या पिकांना धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील 24 तासात जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. समुद्राला उधाण आल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं कर्नाटक सरकारच्या दबाव आणून अलमट्टी धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. अलमट्टी धरणातून 4 ते 4.5 लाख क्युसेक विसर्ग पाण्यासाठी पाठपुरावा करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात सतत 10 दिवस पावसानं हजेरी लावल्यानं पुसद तालुक्यातील ऊस धरण 100% भरलं. धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ऊस धरणं भरल्यानं केळी आणि ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला. कोल्हापुरात मुसळधार पावसानं शहरातील रस्त्यांवर अक्षरशः दाणादाण उडाली आहे. फुलेवाडी रिंग रोड इथं गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बाजी नगरसेवकांना थेट रस्त्यावरच्या खड्ड्यात उडी घेत पोहून आंदोलन केलं. सध्या या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा आहे. नंदुरबारचे तहसीलदार नितीन गर्जे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं. नितीन गर्जे हे मनमानी पद्धतीने कामकाज करत असून नागरिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनानं त्याची दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वेळवा इथं ग्रीड पाणीपुरवठा योजनेतून होणारा पाणीपुरवठा वीज बिल न भरल्यानं गेल्या 1.5 महिन्यापासून बंद आहे. याविरोधात उबाठाच्या वतीनं पोंभुर्णा तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं माठ फोडून अधिकाऱ्यांच्या अंगावर दूषित पाणी फेकून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. नागपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीनं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. चित्रा वाघ यांनी केलेल्या आक्षेपार्ह ट्विट विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. चित्रा वाघांनी शरद पवारांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राहुल गांधींची जात विचारल्याचा निषेध करत अमरावतीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कोसाळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावलंय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची मान उंचावली आहे. 72 वर्षांपूर्वी खाशाबा जाधव यांनी राज्याला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा
तो स्वतंत्र भारतातला पहिला खेळाडू होता. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळनं इतिहास रचत खाशाबा जाधव यांच्यानंतर राज्यातला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलंय. मराठवाड्यात स्वप्नीलच्या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करण्यात येतोय. मी ध्येयावर लक्ष ठेवून काम करत होतो. क्रिकेटपटू MS धोनीचा मी खूप मोठा चाहता आहे. धोनी जसा फील्डवर शांत राहतो हेच मी धोनीकडून शिकलो. फील्डवर शांत राहून पदकाला गवसणी घातली. पदक जिंकल्यानंतर स्वप्नील कुसाळेनं ही प्रतिक्रिया दिली. स्वप्नीलच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत स्वप्नीलचं अभिनंदन केलंय. शिवाय वैयक्तिकरित्या फोन करून स्वप्नीलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या बक्षिसाची घोषणा केली. स्वप्नील कुसाळेच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील यशानंतर स्वप्नीलच्या कुटुंबानं जल्लोष केलाय. आईवडिलांनी आनंद व्यक्त करताना मुलाचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. त्याचबरोबर स्वप्नीलच्या मेहनतीचं कौतुक होत आहे. स्वप्नीलच्या विजयानंतर मध्य रेल्वेतही जल्लोषाचं वातावरण आहे. स्वप्नील मध्य रेल्वेच्या पुणे विभागात TT म्हणून कार्यरत आहे. त्याची पदोन्नती रेल्वेच्या धोरणानुसार होईल. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्यांना ऑफिसर कॅडर दिलं जातं, त्यामुळे त्याला OSD स्पोर्ट्स केलं जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे GM रामकरण यादव यांनी दिली. पॅरिस ऑलिम्पिकमधील तुर्कीचा नेमबाज युसुफ डिकेक सध्या चर्चेत आहेत. युसुफ डिकेकनं 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांनी या स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. 51 वर्षाच्या युसुफ केवळ हातात पिस्टल घेऊन आले आणि रौप्य पदक घेऊन गेले. डावा हात खिशात घालून उजव्या हातानं सहजपणे नेम धरणारा युसुफ यांचा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय प्रयागराजमध्ये आला. प्रयागराजमधील रामबाग रेल्वे स्थानकाच्या मलकाराज बाजूची भिंत कोसळली, मात्र तिथून जाणारी व्यक्ती थोडक्यात बचावली. ही भिंत कोसळल्यानं जवळपास 6 ते 7 वाहनांचा चक्काचूर झाला. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.